सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. ज्यांच्या घरात देवीची कुलस्वामिनीची परडी असते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. प्रत्येकाचे कुलदैवत वेगवेगळे असते. काही घराण्यात तुळजाभवानी, आई महालक्ष्मी, रेणुका माता, श्री सप्तशृंगी माता हे 3.5 शक्तिपीठे जास्त करून कुलदैवत असतात. तर काहींचे कुलदैवत जेजुरीचे खंडेराया, कोल्हापूरचे ज्योतिबा असे प्रत्येक घरातील कुलदैवत वेगवेगळे असतात. काही घरातील लोक त्यांच्या घरादाराला ज्या आईमुळं चांगलं झालेलं असतं त्यांचं नवस पूर्ण झालेले असतात त्याच माऊलीला आईला कुलस्वामिनी म्हणून मानतात. तुळजाभवानी, रेणुका माता, यल्लम्मा या 2 देवींचे जास्त करून त्यांचे घरात परडी असतात. आता तुमची तुळजाभवानी माता असेल, माझी रेणुका माता आहे, माझ्या घरात सुद्धा एक परडी आहे देवी आईची. तुमची तुळजा माऊली असेल, तुम्ही सुद्धा देवदर्शनाला जात असाल, तुमच्या घरात सुद्धा कायमस्वरूपी एक परडी असते देवघरात. आपण दरवर्षी नित्यनियमाने देवीच्या दर्शनासाठी जातो. तर काही जण धावपळीच्या जीवनात काहींना नाही जमत, मग ते 5 वर्षातून एकदा जातात. काहींना त्याहून जास्त वर्षांनी पण दर्शन करता येते. जेव्हा आपण कुलदेवीच्या दर्शनाला जातो, घरातील जुनी परडी बरोबर घेऊन जातो. देवीचे दर्शनाबरोबर जुनी आणि तिथे गेल्यावर नवीन परडी घ्यायची असते. दोन्ही परडी पुरणाच्या नैवेद्याने तिथं कुलस्वामिनीच्या मूळ स्थानी गेल्यावर पुरणाच्या नैवेद्याने भरायची. एखाद्या ब्राह्मणाकडून, एखाद्या व्यक्तीकडून कोणीतरी करून देतो आपल्याला तिथं स्वयंपाक पुरणाचा. तो पुरणाचा स्वयंपाक करून घ्यायचा आणि दोन्ही परडी पुरणाच्या नैवेद्याने भरायची. आईची कापूर आरती करायची. काही लोक बरोबर जाताना, आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला बरोबर जाताना आपल्या देवघरातील टाक किंवा देवी आईची मूर्ती सुद्धा बरोबर घेऊन जाता आणि मूळ स्थानी तिथं गेल्यावर देवी आईच्या मंदिरात पंचामृताने देवी आईला देवी समोरच, तुमच्या कुलदेवी समोरच तुमच्या घरातील टाक किंवा मूर्तीवर अभिषेक करून मग घरी आणतात. असं सुद्धा काही लोक करतात आणि जुनी परडी तेथेच सोडायची. कुणीतरी तुम्हाला तिथं सांगेल की कुठं सोडायची, कुठं विसर्जन करायची ती जुनी परडी आणि नवीन परडी घरी घेऊन यावी. घरी आल्यावर मंगळवार किंवा शुक्रवार बघून पुरणाचा नैवेद्य करायचा. देवीचा घरात टाक असेल, पंचामृताने अभिषेक करून साद्र संगीत पूजा करून नवीन आणलेली परडी भरायची पुरणाच्या नैवेद्याने. त्याचबरोबर एखादी सवाशीण स्त्री तुमच्या घराच्या आजूबाजू राहत असेल, शेजारी नसेल तुमची, एखाद्या सवाशीण स्त्रीला सुद्धा मानपान द्यायचा, तिची खणा नारळाने ओटी भरायची, तिला पुरणाचा नैवेद्य म्हणजे प्रसाद खाऊ घालायचा, तिला जेवायला बोलवायचं. हळदी, कुंकू, बांगड्या वगैरे तुमच्या खिशाला जसं परवडेल तसं तिचा मानपान करायचा. आपण तुम्हाला साडी चोळी परवडत असेल तिला तसा मानपान करा. पण एक तरी सवाशीण स्त्री, आपण कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन आल्यानंतर आपली ज्या दिवशी घरी आणल्यावर परडी भरतो पुरणाच्या नैवेद्याने, त्या दिवशी एखाद्या सवाशीण स्त्रीचा पण मानपान करायचा. घरी पण आईची कापूर आरती करायची. दर मंगळवार आणि शुक्रवार आपल्या घरात कापूर आरती व्हायलाच पाहिजे. असं नाही ना जमत तुम्हाला रोज, मग हे 2 दिवस तरी आपल्या घरात कापूर आरती व्हायलाच हवी. हे सर्व कधी पण सकाळीच करायचं असतं, रात्री करू नका. आता काही महिलांना नाहीच जमलं, ऑफिसला वगैरे जाणाऱ्या असतील, त्यांनी मग संध्याकाळी केलं तर चालेल. पण अगदी वेळ नसेल तर म्हणते मी, पण वेळ असेल तर मग सकाळीच तुम्ही अशी परडी भरून घ्यायची पुरणाची आणि एखादी सवाशीण स्त्री पूजायची आहे. परडी बरोबर कवड्यांची माळही असते. परडी बरोबरच माळ ठेवावी. परडी भरताना नैवेद्य ताटलीत किंवा पत्रावरीत किंवा केळीच्या पानावर ठेवून मगच परडीत ठेवा. अशाने परडी खराब होत नाही. जेव्हा घरात तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करता तेव्हा आईची परडी भरली तर अतिउत्तम. असे केल्याने घरादारात भरभराट होते. रेणुका मातेची परडी भरताना काही लोक पुरणाच्या करंजी, कान्होले असं करतात. त्याबरोबर वांग्याची भाजी, कच्च्या भाज्या, गाजर, केळी, लिंबू इत्यादी सुद्धा परडीत ठेवतात, भरतात. परडी भरताना परडीजवळ एखाद्या वाटीत थंडगार आंबील सुद्धा नैवेद्यात ठेवावे. ज्या घराण्यात कुलस्वामिनी आहे त्यांच्या घरात मंगल कलश स्थापना अवश्य असावी.
मंगळवार, शुक्रवार केव्हाही तुम्ही मंगल कलश भरू शकता. आता चैत्र नवरात्र चालू आहे. तुम्ही 9 दिवसात आपल्या घरात देवघरात मंगल कलशाची स्थापना करू शकतात. मंगल कलश जरूर भरावा. देवी आईची आरती रोज करावी. नाही जमलं मंगळवार शुक्रवार नक्कीच करावी. तुमच्या घरात आईची, रेणुका मातेची, महालक्ष्मीची आरती माहीत असेल तर करावी. नाही तर दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी ही आरती करायची. रेणुका स्तवन बोलावे. अंबे महात्रिपुर भैरवी, आदी माये दारिद्र्य दुःख भय वारुनी दावी पाय, तुझा अगाध महिमा वदती पुराणी, श्री रेणुके भगवते वरदे भवानी, जगदंब जगदंब जगदंब, उद्योस्तु उद्योस्तु उद्योस्तु. असं सुद्धा रेणुका स्तवन तुम्ही रोज बोललात तरी पण देवी आई कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. तर तुमच्या घरात परडी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे.